या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अजितदादांनी महानगरपालिका निवडणुकीत कोणतीही कसर न ठेवता जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या। शिवाय आपण सोलापुरात व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचे बैठकीत सांगितले। सोलापूर मध्ये राष्ट्रवादीकडे 102 जागांसाठी तब्बल 450 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याचा अहवाल शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या साक्षीने अजितदादांकडे सुपूर्द केला। दादांनी इतक्या संख्येने अर्ज आल्याबद्दल सोलापूर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत सर्वांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या। संपर्क प्रमुख दत्तात्रय भरणे, सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांचे सोलापूरच्या घडामोडींवर जातीने लक्ष असणार आहे असेही अजितदादा यावेळी म्हणाले। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या MIMच्या नगरसेविका पूनम बनसोडे यांचे पती अजित बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजितदादांनी बनसोडे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे घालून अजित आपण अजितच आहेत अशा शब्दात त्यांनी महानगरपालिकेसाठी शुभेच्छा दिल्या। आपल्या पत्नी MIMच्या नगरसेविका होत्या, त्याच प्रभागातून आता स्वतः राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे अजित बनसोडे यांनी सांगितले। यावेळी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।